सो मी आणि प्रतीक भेटलो देसाई कॉलेजला. नंतर ना फ्रेंड्समधनं आमचं नातं प्रेमामध्ये बनलं. तिला 6 ऑक्टोबर 2016 साली मी तिला प्रपोज केला होता. आणि फायनली मी त्याला हो म्हणले. आणि आता या 9 वर्षाच्या प्रवासानंतर आज फायनली आमचं 7 फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न आहे. याची वाट बघतीये, बघू आता कधी येत आहे प्रतीक राव. ॲक्च्युली तो जास्त इमोशनल आहे बिकॉज आम्ही खूप सारे चढ उतार बघितले. पण ह्याच्यामुळे आमची लव्ह स्टोरी ब्युटिफुल झाली अँड आय एम सो हॅपी टुडे. त्यानंतर आम्ही परत कधी मागे वळून पाहिलं नाही. आज आमच्या रिलेशनशिपला 9 वर्ष 4 महिने आणि 1 दिवस झाले. स्वप्ने साकारून या जीवांची प्रेम गाथा आज चल आकारून तव नयनांच्या डोहांमधली स्वप्ने साकारून. बिकॉज मला अजूनही बिलीव्ह होत नाहीये की मी आज ब्राईड आहे. माझ्या प्रतीकसाठी, आमच्या अहोंसाठी अजूनही असं वाटतंय की हे एक ड्रीम आहे आणि हे ड्रीम कधीच संपू नये. रंग माझी प्रीत होती रंगलेले कुंचले या मनाची हीच चित्रे आजच रेखाटून. आमच्या दोघांमध्ये स्पेशल गोष्ट म्हणजे आम्ही दोघे एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नाही. आज चल आकारून. राहू शकू याचं रिझन म्हणजे प्रतीक मला प्रचंड हसवतो. मी माझ्या चेहऱ्यावरती सतत स्माइल बघते. याच्या मागचं मोठं कारण म्हणजे प्रतीक गंजीवाले. हसवण्यासाठी मला काहीच करावं लागत नाही, फक्त मला दिवस समोर जावं लागतं. आमच्या दोघांसाठी प्रेमाची व्याख्या म्हणजे काय आणि छान हसत राहणं, काळजी घेणं. जीवांची प्रेम गाथा आज चल आकारून. माझ्यासाठी प्रेम म्हणजे कन्सेप्ट फक्त एकच शब्द बोलेल मी, ऐश्वर्या. बस हेच माझ्यासाठी प्रेम आहे.